अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा जरी सिरकाता तरी आम्ही गाऊनी गाथा तव चरणी नमो माथा. बिहार उत्तर प्रदेश इथले तर ते इथे येऊन काम करतात आणि जे आमच्याकडचे त्यांच्यासारखेच अशिक्षित आहेत ते मुंबई जाऊन झक मारतात. मला एक माहिती आहे की तुमचा ज्याच्यात इंटरेस्ट असतो तर दॅट गिव्ज यू लॉट ऑफ एनर्जी ते करताना. मुख्य काय आहे, हा ब्राह्मण समाज आपला जो आहे म्हणजे जरा आउट ऑफ पेज होईल ते, पण ब्राह्मण समाज जो आहे हा तर खूपसा अलिप्त राहतो लोकांपासून. म्हणजे माझा अनुभव. मला विचारतात तुम्ही इथे येऊन हे कशा करताय म्हणजे पुढे काय आहे, तर हे आमचे माझे मिस्टर सांगतात पुढे काय ते आम्हाला माहिती नाही. आम्हाला जोपर्यंत झेपतंय आणि ठेवावं असं वाटतंय आम्ही काय मिळवायला गेले नाही, पण पूर्वजांचं एवढं सगळं जे आहे ते आम्ही त्यातल्या त्यात जतन करायचा प्रयत्न करतो, त्याच्यात काहीही बदल न करता. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रभुदेसाईंची नवरात्र हा भाग पाहिला होता. राजापूर तालुक्यातील सोलिये गावातील ही अतिशय सुंदर परंपरा, ज्याला साधारण 250 वर्षांचा इतिहास आहे. पहिल्या भागात आपण या प्रभुदेसाई कुटुंबियांचं घर आहे ते पाहिलं होतं. त्याचा राहिलेला उर्वरित भाग आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे या उत्सवाची सुद्धा झलक आपण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिल्या व्हिडिओला ज्याप्रमाणे आपण प्रतिसाद दिलेला आहात त्याचप्रमाणे या व्हिडिओला सुद्धा आपण प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे. त्यामुळे जरूर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि त्याचप्रमाणे हा आपला चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. ही ओटी म्हणायची पूर्वीच्या काय म्हणतात तशी. इथे पण हे सगळे आहेत असंच आहे सगळं, फक्त आता कॉट बीट थोडी थोडी आम्ही सोयी केली. झोपाळा पण हा तेव्हाचाच आहे, किती वर्षाचा आहे माहिती नाही मला, पण जुना आहे अगदी. हे खरं मुख्य प्रवेशद्वार तिकडून आपण आतमध्ये येणं अपेक्षित आहे, मागून आपण मागच्या बाजूने आलो. हो हो, हे सगळं असंच आहे. पायऱ्या बिऱ्या थोड्या आम्ही सुधारणा केली एवढी. हे तुम्ही बघितलं तरी तुम्हाला कळेल की किती जुनं आहे ते सगळं. हा जिना आहे आतून वर जायला, वरच्या मोठ्या माडीवर. म्हणजे पूर्वी जिथे मी म्हटलं ना आंबे वगैरे जाऊ शकतो. हो अगदी आरामात आंबे वगैरे घालायचो ना, ते हे धरायला केले. सध्या सगळे सोयी करता थोडे बदल केलेले आहेत. अच्छा. आणि मला खात्री वरच्या बाजूने निसर्ग सुद्धा बाहेर खूप सुंदर दिसत. खूप छान. इथे ही एक इथे खोली आहे. अच्छा. ही म्हणजे माझ्या वडिलांची खोली म्हणून होती. मगाशी मी तुम्हाला खालती जे टेबल वगैरे ते सगळं इथे असायचं, तेव्हा मी आता एक सोयीनी सगळं, म्हणजे ते आम्हाला खालती टेबल नेताना सुद्धा एवढा त्रास झाला की ते नेता येत नव्हतं. हे तुम्हाला मी नंतर दाखवते पलीकडे जाऊन. हे इकडलं चिऱ्याच्या बांधकामामुळे एकदम ओल्ड वाईब्स त्या घरात अजून कायम आहेत. असंच आहे अगदी म्हणजे. हो हो. आणि इथे फळ्या आहेत, जिथे आता आपण उभे होत तिथे फळ्यांचा माळा आहे. हो. हा उंबरठा सुद्धा खूप उंच आहे. हा गंमत म्हणजे हे जो दरवाजा आहे ना, तो लावताना रात्रीच्या वेळी त्याचा कराचा निराळ्या पद्धतीचा, म्हणजे जसं समूह ह्याच्यामध्ये दाखवतात ना सिनेमा वगैरे वगैरे, तसंच. म्हणजे मागे एकदा आमच्याकडे कोणतरी आले ते लोक आणि ते घर बघायला म्हणून आले आणि हा दरवाजा उघडला, त्याचा आवाज वगैरे. आणि तेव्हा जास्त वावर नव्हता, ते वटवाघुळ वगैरे आल्यावर तेव्हा तो कुठला भीतीदायक आवाज असा सगळा प्रकार झाला. म्हणजे पण ते सगळं आहे तसं, त्याच्यात काही हे केलेलं नाही. आता हे फक्त हे दरवाजे बघा, हे तुम्ही बघितलेत ना की तुम्हाला किती मजबूत आणि हे ह्याचं ही पद्धत सगळी, जसे पाटाला हे असतात ना तसं सगळ्या दरवाजांना तुम्हाला दिसते. ह्याच्यात तुम्ही काही बदल केलेले नाही, फक्त हे केले जाळीचे दरवाजे फक्त बदल थोडा करून घेतलाय. बरोबर. तुम्ही दमला असाल तर बसू शकता. आणि हे सगळे चारी बाजूनी त्याला मला वाटतं संगीताच्या कार्यक्रमाची तयारी आहे. गुरु ब्रह्मा
गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागुनी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागे तू पावशी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आदि शक्ति भगवती आदि शक्ति भगवती जननी तुमे माते आदि शक्ति भगवती जननी तुमे माते आदि शक्ति भगवती जननी तुमे माते स्मरुनी तुलाच आज अखिल विश्ववंदिते स्मरुनी तुलाच आज अखिल विश्ववंदिते आदि शक्ति भगवती जननी तुमे माते आदि शक्ति भगवती जननी तुमे माते स्मरुनी तुलाच आज अखिल विश्ववंदिते स्मरुनी तुलाच आज अखिल विश्ववंदिते गॅलरी तुम्हाला दिसेल हो. म्हणजे कशात पहिल्या काही आहे ते वा. आम्हाला पण मोठं मजाच वाटते. खूप सुंदर. इथून जे आपल्याला निसर्गाचं दर्शन होतंय ते असं अप्रतिम आहे की मन प्रसन्न होऊन जाईल कोणाचंही. खूपच सुंदर. तुम्ही जसं मगाशी सांगितलं की आम्ही जेव्हा येतो त्याच्यापूर्वी 8 दिवस तुम्ही एखाद्या माणसाला साफसफाई झाडझूड करायला सांगता, परंतु फक्त साफसफाई आणि झाडझूड करून घराचा मेंटेनन्स एवढा राहत नाही, तर बाकी मेंटेनन्स जो मुख्य काम आहेत डागडुजीची असतील तर ती तुम्ही कशी हाताळता? ती आम्ही इथे 2 वेळा जेव्हा मे महिन्यात आणि नवरात्रात येतो तेव्हा सगळी तिकडनं योजना करून ठेवतो की काय करायचं ते. मग एक सुतार, एक कार्पेंटर म्हणजे दुसरा कोण असेल गवंडीसारखं काम करणारा त्यांना आम्ही बोलून ठेवतो की आम्ही अमुक तारखेला येणार होती, इतके दिवस आहोत, तेव्हा तू जरा मोकळा राहा.
मग ते होतच असं नाही, त्यावेळी घडतच असं नाही, पण असं करून आम्ही हल्ली 10-15 वर्षामध्ये दरवेळी एक काम करून इथे माणसं मिळत नाहीत पटकन, हो म्हणतात मी येत नाहीत, बदल वगैरे करते, हे सगळं माझ्या यजमानांचं श्रेय आहे. त्यांना ते जुनं ठेवून लोक येतील त्यांची सोय करायची असं त्यांच्या ते डोक्यात काहीतरी सारखं चालू असतं. त्याप्रमाणे आम्ही इथे आलो की ते करतो सगळं. आता फॉर एक्झाम्पल आम्ही तिकडे असताना आता त्याने 1 महिन्यापूर्वी हे केलं, समोरचं माडाचं झाड मोडलं आणि वायर बेर सगळे खाली आले, सप्लाय. तर अशा गोष्टी यू हॅव टू मॅनेज असं. बरोबर. आणि या सुरुवातीला आम्ही वी डिडंट टेक ऑर सपोज वी डिडंट थिंक ऑफ एनी सपोर्ट फ्रॉम एनीबडी ॲज फार ॲज द हाऊस इज कन्सर्न. म्हणून याच्यात घराचे लागणारे खर्च आणि त्याची जे तुम्ही म्हणत ना ते प्रिपरेशन, दॅट वी आर कीपिंग इट आउट. बरोबर. समजलं की नाही. फक्त नवरात्राचा जो खर्च आहे म्हणजे बेसिकली ह्याचं वगैरे स्वयंपाक याचं वगैरे भटजींचे दक्षिणाली खूप असतात. तर या सगळ्या गोष्टी त्यात पार्टली त्या जो फंड होता इथे पहिला त्याच्यातले पार्टली दे गिव्ह सम मनी टू द उत्सव करता असो त्याला. बरोबर. तर त्यामुळे ते आहे तसं. तर ते फायनान्शियली देर इज नथिंग. आणि मला बऱ्याच लोकांची इंडिकेशन ती असते, तुम्ही म्हणत ना तुम्ही कसं चालवता वगैरे असं, तर त्यांना वाटतं मी हा असा मोठा डोलारा घेऊन असं कर. तर तसं नाही आहे. मी इनफॅक्ट ॲट अ पॉईंट इन टाईम आय हॅड थॉट, मी जेव्हा सुरू केलं ना करायचं तेव्हा मी म्हटलं की वी शुड बी रेडी, की दुसरा कोणी त्यात पार्टिसिपेट करणारा नसला तर जिथपर्यंत चालवता येईल तेवढं चालवायचं. किती वर्ष झाली आता? आम्ही पहिल्या सर्किटमध्ये होतो, म्हणजे जेव्हा ते 2, 5, 4, 3, 2 असे लोक झाले रोटेशनमध्ये. त्यानंतर करोनामध्ये 2020 साली, 20 साली ना की 19, 2020 त्यावेळी शशिकाकांनी घरी एकट्याने केलं होतं. अच्छा. आपण ते नुसतंच मग देवाची पूजा एवढं असं वगैरे. तर त्यानंतर वी हॅव टेकन ओव्हर. मग ते पुढच्या वेळी त्याला एकट्याला करायला भारी पडा असं. आणि इन्सिडेंटली या सगळ्यांचा उत्साह एवढा आहे की मला त्याच्यातून एनर्जी मिळते. असं तुम्ही म्हटलं ना ती एनर्जी. अँड वन मोर थिंग विच मला याच्यात ते रेलेवंट आहे की नाही माहीत नाही, पण मला एक माहिती आहे की तुमचा ज्याच्यात इंटरेस्ट असतो, समजलं की नाही, तर दॅट गिव्ज यू लॉट ऑफ एनर्जी ते करताना. ह्या वास्तूचं दुर्दैव आहे की इथे माणसं कायमस्वरूपी नाही आहेत. आपण आशा करूया की आज ना उद्या भविष्यात कायमस्वरूपी कोणी ना कोणी इथे वास्तव्याला असेल प्रभुदेसाई कुटुंबियांपैकी. हो हो हो. इकडे वरती एक हे सगळं ते स्टेज म्हणून सगळं तयार केलेलं आहे. आम्ही पडदा ह्यावेळी मुद्दाम मागच्या वेळी आम्ही कार्यक्रम झाला तर बेडशीट वगैरे लावून काहीतरी केलं होतं, ते ह्यांच्या डोक्यामध्ये घोळत होतं. त्यांनी ॲमेझॉनवरनं हे मागून पडद्यासारखं केलेलं आहे. आणि इकडे हे वरती पोटमाळा आहे. बरोबर. ते तो तुम्हाला जर जायला जरा. ही मंडळी दर्दी किती आहेत हे ह्या सेटअपवरूनच लक्षात येतं. प्रभुदेसाई मंडळी आणि गायनाची आवड आम्ही आशिष काका आणि अतुल काकांकडे बघून एक साधारण लक्षात येतं. आणि किती दर्दी आहे, जसं आता काकू म्हणाल्या की खास रंगमंचाला पाठीमागे पडदा हवा म्हणून ही जी समोर कागद दिसत आहेत हे ॲमेझॉनवरनं मागवले गेले. इथे समोर आपल्याला माईक दिसत आहेत. भले हा छोटासा सेटअप असेल परंतु उत्साहाची कुठेही कमी नाहीये. आणि हा उत्साहच कुठल्याही कार्यक्रमात सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. काय सुविधा आहेत नाहीयेत त्यापेक्षा आपली इच्छाशक्ती किती मजबूत आहे आणि किती आपल्याला त्या गोष्टीचं आकर्षण आहे, आपण किती जोडले गेलेलो आहोत त्या वास्तूशी किंवा ह्या उत्सवाशी, तर हे यातून आपल्याला स्पष्ट दिसतं. काकू काय सांगाल पुढे काय दाखवणार? आता हे इकडे पोटमाळा आहे, म्हणजे जरा जाणं कठीण आहे. अच्छा. नाही ते उघडा. अच्छा. मला भांडी बिंडी तुम्ही म्हटलीत ना त्या पद्धतीची, ते हे आम्ही आता हे हल्ली मी सोय केली आहे. म्हणजे लक्षात पण काही वेळा आमच्याच आम्ही जायचो पण यायचं नाही. सावकाश काका. हळू. येईल तुम्हाला. मित्रांनो या काकांशी अजून आपण व्हिडिओमध्ये बोललो नाहीये, पण यांचं वय मगाशी मी गप्पा मारताना मला कळलं आणि ह्यांचं वय तुम्ही 100% प्रेडिक्ट करू शकत नाही याची मला खात्री आहे. त्यांनी जेव्हा मला सांगितलं, मला बहुतेक आधार कार्ड चेक करायला पाहिजे, 81 वर्षांचं ह्यांचं वय आहे. आणि आता त्यांनी ज्या प्रकारे ते जिना चढत गेले, जिन्यावरचं हे कवरिंग जे आहे माळ्यावर चढण्यासाठी दरवाजा आहे तो त्यांनी बाजूला केला. हा फिटनेस आपल्याला तरुणांना सुद्धा लाजवेल अशा प्रकारचा काकांचा हा फिटनेस आहे. काका नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय. मी शशिकांत भास्कर प्रभुदेसाई, गाव इथेच, आमचं घर इथे खाली आहे. बर. आणि मुंबईला होतो सर्व्हिसला महिंद्रामध्ये. बर. त्याच्यानंतर मग 30-35 वर्ष सर्व्हिस केली तिथे.
नंतर माझी एक इच्छा होती, म्हणजे गावी येणं जाणं असायचं किंवा आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा सगळीकडे. तर त्या म्हणजे इच्छा होती की आपण गावात काहीतरी करायला पाहिजे. म्हणून इथे रेल्वे स्टेशन जे आलं, त्या रेल्वे स्टेशनमध्ये मला त्या लोकांना त्यांचं एक काम होतं त्या स्टेशन मास्तरांचं. अच्छा. ते केल्यामुळे ते सहज मला बोलले की तुम्ही इथे का कॅन्टीन वगैरे चालू करत नाही, कोण नाही, आपलं महाराष्ट्रीयन लोक करत नाहीत म्हणून. बरं. आणि म्हणून मग मी एक दिवशी निर्णय घेतला की आपण करू चालू. ते आता आमचं चालू आहे तिथे. अच्छा, म्हणजे रेल्वे स्टेशनला कॅन्टीन? हो, कॅन्टीन तुमचं आहे? हो हो. अच्छा, किती वर्ष झाली? 25 वर्ष झाली. बरं. मगाचपासून तुम्ही काकूंसोबत त्यांच्या बरोबरीने घर दाखवायला उत्सुकतेने फिरत आहात आणि आपलं बोलता बोलता मला समजलं की तुमचं वय सुद्धा 81 वर्ष वय आहे. तर ह्या वयात एवढा उत्साह कसा काय? ते आहे मुळात कसं आहे की इच्छाशक्ती असली तर बऱ्याचशा गोष्टी होतात. म्हणजे इच्छाशक्तीच्या जीवावर तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता वय विसरून. आत्तासुद्धा मी काय करतो, दिवसभरात मी जरी खाली राहत असलो आणि त्याच्या आधी एक सांगेन की ह्या घराशी स्पेसिफिकली माझा खूप जवळचा संबंध होता, खूप म्हणजे लहानपणापासून. हो, माझा तो प्रश्न ॲक्च्युली येणारच होता की नेमका ह्या कुटुंबियांशी किंवा ह्या घराशी तुमचा संबंध कसा आहे आणि तुम्ही इतके जोडलेले कसे काय? अगदी ह्यांचे आजोबा जे होते मुळात, म्हणजे कृष्णाजी अनंत प्रभुदेसाई म्हणून, नंतर ते जळगावला शिफ्ट झाले, ते वकील वगैरे. आता ही मुलं सगळे आले त्यांची. आणि हे आप्पा म्हणून जे होते म्हणजे अलकाताईचे वडील. अच्छा. तर त्यांचा आणि आमचा खूप, म्हणजे माझ्याबद्दल त्यांना आस्था होती, मी तसा उडाणटप्पू होतो पूर्वी खूप. तर त्यांना म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते माझ्या बाजूने असायचे की मला हे संरक्षण देण्यासाठी, काय माझी बाजू घेण्यासाठी. आणि असं करून खूप वर्षानुवर्ष, म्हणजे इथे ते नसले तरी यांचं घरातलं कुठलं काम असेल, ते काय असेल, तर मी अजूनसुद्धा ते येतो आणि बघतो. आणि पूर्वी येतो, पूर्वी ही नसताना आम्ही इथे राहत पण होतो इथेच, मी एकटाच. बरं. कारण माझी मिसेस सर्व्हिस करते, ती मुंबईला होती त्यावेळेला. बरं. तर कॅन्टीन, मला 2 शब्द जे बोलायचे होते ते आत्ताच बोलू का? हो, बोला ना. हां, की मला सगळ्यात तुमचं कौतुक करायचं आहे आणि अभिनंदन करायचं आहे परत परत. म्हणजे अलकानी केलं, मी करतो की मी तुमचे फारसं जे व्हॉट्सअप किंवा तुमचे यूट्यूब याच्यावर फार नसतो, कुठे काही लेक्चर्स वगैरे असतात ते. पण बघता बघता मला एकदा तुमचे एक 4-5 व्हिडिओ बघितले कुठचे गावचे केलेले. अच्छा. आणि मग तिथनं मी चौकशी करायला सुरुवात केली की रे बा असे व्हिडिओ आहे, छान असतात सगळ्यांना, की ते सगळं कव्हर करतात. आपल्या गुडची माहिती मिळते. आणि आमच्याकडे असं एक म्हातारे गृहस्थ होतं पूर्वी नवरात्रीच्या वेळेला. तर ते म्हणायचे की आपला इतिहास लिहूया, इतिहास लिहू. तर आम्ही लहान होतो त्यामुळे इतिहास वगैरे ह्याच्याशी काय भानगडीत नाही. पण जेव्हा यायला लागलो तेव्हा मला वाटायला लागलं की नाही आता बरोबर ते म्हणत होते जो इतिहास लिहूया काहीतरी माहिती गोळा करूया, ते आता समजलं. बरोबर. मग माझ्या डोक्यात चाललं होतं की आपल्याकडे करता येईल का हे. ते तुमचे स्पेसिफिकली व्हिडिओ बरेच असतात पण मला ते आवडले. तर असं माझ्या विचार चालला होता आणि मला ह्याचा फोन आला, कोणाचा? अतुलचा. अच्छा. की शशिकाका असं आहे, आपण नवरात्रामध्ये हे करूया का? म्हटलं मग मी बोलतो सगळ्यांशी त्याच्याप्रमाणे. आणि मग काल परवापर्यंत आम्ही सगळ्यांशी चर्चा करून चाललो होतो कसं करायचं. होय नाही, मग एवढी माणसं जमली आहेत, मग त्याच्यात कसं होईल, मग पूजा करताना डिस्टर्बन्स, म्हणजे काय प्रत्येकाच्या मनात जे प्रांजल शंका होते त्या काढल्या. बरोबर. तर म्हटलं काय होणार नाही त्याच्यापासून काय. मी त्यांचे व्हिडिओ ज्या प्रकारचे बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही डिस्टर्बन्स होणार नाही. पण ही आता आपली शेवटची वेळ आहे की आपल्याला रेकॉर्डिंग करून एखादं मिळेल की आपला इतिहास जो नाही थोडीशी माहिती त्या इतिहासाद्वारे मिळेल, असा तो संदर्भ सगळा. अच्छा. पण मग आता कसा आत्तापर्यंत आपण बरंचसं शूटिंग आपलं करून झालंय, मग तुम्ही कल्पना केलेली आणि आत्ताचं वास्तव आपलं घडतंय त्याप्रमाणे कसं वाटतंय? छान वाटतं, एकदम छान. नाही मला ते मुळातच सांगतो मी आत्ता तुम्ही केलं ते त्याच्यानंतर काहीतरी होईल. पण मी जे मुळात तुमचे 2-4 बघितले काही तिथपासून मला ते वाटत होतं की असं करावं. पण इतकं आणि मी थोडं म्हणजे चौकशी करतो. पण हर्डीकर बरेचसे माझ्या म्हणजे मनगोळ्यात मी येऊन गेलेलं आहे. अच्छा. ते कोळेकर म्हणून आहे, कोळेकर RSSचे आहे की ते आप्पा जोशी म्हणून होते प्रचारक. अच्छा. त्याने आम्ही बऱ्याच वेळा वनगोळ्यात गेलो होते, शाखा लावायची काय असं वगैरे लपडी. त्याच्यामुळे तो संबंध आला आणि मला ते वाटत होतं. आणि मग त्याला दुजोरा दिला ह्याने, अतुलने खूप. पण आम्ही ठाम होतो, म्हणजे मी ठाम होतो. बरोबर. म्हणजे इव्हन तुम्ही काही असो तर पण करूया आपण एकदा. आणि असं स्वरूपात झालं. मग आज योग आला तो. शेवटी योग जुळून यायचा असतो, त्याप्रमाणे आला. आणि माझंही भाग्य आहे की आज मला ह्या नवरात्री उत्सवाचं पूर्ण माहिती घेता आली आणि कव्हर करता आली. आता आपण मुख्य विषयाकडे जाऊया. नवरात्री. तर तुम्ही खूप मोठा
काळ बघितलेला आहात आयुष्यभरात. काय आठवणी आहेत, पूर्वी हा कसा उत्सव चालायचा आणि आज त्यात काय बदल झालेत आणि किती सालापासून हा उत्सव सुरू आहे? आता जवळजवळ एक्झॅक्टली साल नाही, पण जवळजवळ 150-200 वर्ष तरी हा उत्सव चालू आहे. मी जी माहिती मिळत आली, कारण आता माझी म्हटली तर आमच्या ह्या सगळ्या ग्रुपमध्ये 4थी पिढी आहे. अच्छा. हे प्रकाश वगैरे आता बंडुक्या जे मुलं आलेत ती सगळे दुसऱ्या तिसऱ्या ह्याच्यातली. अच्छा. असं म्हणायचं. आता माझं 81 वर्ष म्हणजे आम्ही 30, आणि जे गेले ते ॲव्हरेज 70-75 मध्ये गेले सगळे. त्या सगळ्या पिढ्या जर धरला गणित केलं तर ते तिथपर्यंत येतं. अच्छा. आता पूर्वी नवरात्र कशी होती, तर पूर्वी ह्याला धार्मिक हे खूप होतं. म्हणजे आमच्याकडे 7 भटजी असायचे. अच्छा. एक नवग्रहाचा जप करणार, एक सप्तशती वाचणार, एक पूजा सांगणार, आणि एक निरनिळ्या प्रकारचे जे काय त्यांचे देवस्थानं आहेत, आमची सगळी गावातली म्हणजे ग्रामदेवता असे आमच्याकडे खोत असल्यामुळे हे मुळात खोत. अच्छा. हां, तर त्यामुळे 9 गावाचे मी 9 आत्तासुद्धा तुम्ही तिथे गेले तर आम्ही 9 नैवेद्य दाखवतो. अच्छा. त्यापैकी इथला 9 गावांचे. 9 गावांचे. अच्छा. हां, होत असल्यामुळे ना ते सगळ्या देवस्थानाशी संबंध होता. केळवली, सौंदळ वगैरे बरेच. तर त्याच्यामध्ये सगळ्या 9 देवांचे नैवेद्य आत्तासुद्धा दाखवतो. तर त्यावेळेस जपजाप्य असायचं, बाकी बाहेरचे प्रोग्राम फारसे काही नसायचे. थोडंसं असं की तो कर्मठपणा जास्त होता त्यावेळेला, आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने पण ते प्रामाणिकपणे करत. आणि ती फिरती नवरात्र होती. म्हणजे इथे 3-4 घरं जी होती त्या घरांमध्ये दरवर्षी प्रत्येकाने एकदा करायचं असं ठरलं. अच्छा. त्याच्यानंतर काही वर्ष झालं तसं, पण नंतर जेव्हा पुढची पिढी आली, मागची पिढी गेली, तेव्हा मग ते हळूहळू ड्रॉप झालं. आता ह्याच्यामध्ये ती नवरात्र करताना सगळे जमायचे. रोजचं प्रोग्राम म्हणजे हेच, आरत्या वगैरे करणं, आरत्या, मंत्रपुष्प, भटजी ते असायचे, जेवण खाणं सगळं वगैरे वगैरे. मग पत्ते वगैरे खेळायचे किंवा फासे खेळायचे. सारीपाट ते खेळायचे पूर्वीचे लोक, त्यावेळेचे. तर रात्र जागून मग तेव्हा मजा असायची. बाकी कुणाच्या काकड्या पडो, आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला काय करता येईल ते इकडे तिकडे, म्हणून आम्हाला मजा वाटायची ती. बरोबर. त्याच्यानंतर हळूहळू असं होत गेलं की ते भटजी आमचे ठरलेले होते. ते ठरलेले भटजी सुद्धा आम्हाला मिळेल असं झालं, कारण बहुतेक ते मुंबईला गेले. त्यांचा एक सप्तशतीचा पाठ केला की एका पाठाला त्याला म्हणजे त्यांचा. तर त्याच्यामुळे हळूहळू तो प्रॉब्लेम येणार. मग आम्ही बऱ्याच जण गोव्यांकडे भटजी आणले. तिथे तुम्हाला सातवळेकर, पंडित सातवळेकर म्हणून माहिती असले जर, तर ते महाविद्वान, त्यांना 1 वर्ष आणले. आणि त्यांनी तर सकाळपासून मी उठले. गंमत कशी आहे की ते मध्ये पूजा असते. आता सकाळी असते साधी, आता थोडा बदल केला आहे. सकाळी साधी पूजा, महापूजा ती रात्री असायची. आता काही वर्षापूर्वी आम्ही ते बदललं, कारण पूर्वीच्या काळाशी सुसंगत होतं. तेव्हा लोक कामाला असायचे दिवसभर, अमुक तमुक, त्यांना काय वेळ नसता. मग रात्री सुरुवात. मग असं झालं आणि कठीण व्हायला लागलं दिवसेंदिवस. मग त्याच्यानंतर, आणि पूर्वी हे सगळं करताना इथल्या बायका सगळ्या घरातल्या होत्या, त्या ठिकाणी जमून सगळ्या व्यवस्था करायच्या. जेवण आचारी वगैरे हा विषय नव्हता त्यावेळेला. त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू बदल केला की ते अलीकडे गेले की बुवा नको, दिवसा करूया, हे रात्रीचं काही जमत नाही. आणि मग थोडे दिवस असं होतं की नवरात्र कोण करणार, पुढच्या वर्षी कोण करणार, पुढच्या वर्षी कोण. मग काही वर्ष कोणच करत नाही. मग आता काही वर्ष सतत माझ्याकडे होते. मी 69 साली माझे जे काका होते ते खूप ह्याच्यामध्ये म्हणजे भागवत आहे, आणि ते दरवर्षी यायचे. पण त्या 1 वर्षी आल्याने आमच्या राजापूरला मामा करंबेळकर माहिती असले जर, करंबेळकर ऐकून आहेत, आमचे जावई इथे आणि आते भाऊ आमचे. असं तर तिथे कॅटरिंग व्यवसायात बरेचसे करंबेळकर मला वाटतं आहेत. करंबेळकर ते हे नव्हे, ते पण ते वेगळे. मग तिथपासून आम्ही विचार केला की हे कठीण जातं रात्रीचं करणं, माणसं मिळत नाहीत आता वगैरे वगैरे, सगळे प्रॉब्लेमच आहे. आणि आपला समाज येणारा फार कमी. बरोबर. मुंबईहून. आता ही जी सगळी गँग आली ही जळगावच्या अनुषंगाने आणली. म्हणजे आमचे जावई जे जयंतराव प्रभुवाटे म्हणून, त्यांना खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे आज कित्येक वर्ष ते अलका जी आहे ते आमच्याकडे सवाष्णी म्हणून असते कुठेही असली नवरात्री. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्यात वेळोवेळी बदल होते. जळगावातून कोकणात एवढ्या लांब ही माणसं आवर्जून दरवर्षी येतात. आता अलीकडे यायला लागली 5-6 वर्ष. हो. आणि हौशी आहेत ते.
म्हणजे काम करणार, पण तू आता त्यांना इथली काय माहिती नाही, अमुक करतं अमुक करणार, म्हणजे सगळे बिग शॉट आहेत, अच्छा सगळे बिग शॉट आहेत परत. आणि एवढं असून हलके आहेत. तुम्हाला इथे कोणी ते आपण चाकर जो पूर्वी फॅशन होती, मुंबईला जाऊन आला म्हणजे काहीतरी तसं बिग शॉट नसला तरी तो बिग शॉट प्रमाणे वागतो मुंबईत गेल्यावर. हो, मुंबईत गेल्यावर. तर त्याच्यामध्ये हे बदल मग होत गेले. आणि मग काही वर्ष अशी झाली की नवरात्र इथे बाजूला एक घर आहे ते करायचे. एक घनश्याम दिनकर प्रभू देसाई म्हणून खाली होते, तर त्यांचा एक आमच्याकडे असायचं. आता गावात प्रभू देसाईंची घरं किती? गावात प्रभू देसाईंची घरं 4 इथे. 4 आहेत. चालू किती? चालू बंद सगळीच बंद. एक चालू आहे इथे बाजूला जो राहतो ना तो प्रकाश म्हणून, ते आहे. आणि मी हे स्टेशनला कॅन्टीन चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये उद्देश होता माझा की आपल्या लोकांना गावातले, मी अजूनपर्यंत सगळे लोक, मी तुम्हाला सांगतो की बाहेरचे लोक आचार्य मिळतात, तुमचे हे असतात ना राजस्थानी वगैरे, ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं, तेवढं तुम्हाला ते बरोबर करून. पण म्हणलं ना आपल्या गावातलेच लोक ठेवायचे काय असेल, आणि अजूनपर्यंत ते पाळलं ना आम्ही. पण मग मला असं विचारायला आवडेल, कारण आज गावोगावी प्रत्येक समाजातील जी तरुण मंडळी आहेत ती गाव सोडून मुंबईला जातात. तर मी हा प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या घेतो, कारण ती काळाची गरज आहे यावर विचार होणं. आणि गावं आपली पूर्ण ओस पडलेत, फक्त वृद्धाश्रम झालाय कोकणाचा असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. तर तुम्ही त्या काळी उलट विचार करून गावी परत आलात, तर आजच्या मुलांना काय सांगाल? नाही, आजच्या मुलांनी इथे यायला पाहिजे. तर मी ज्यावेळेला इथे आलो, आमच्याकडे फक्त 2 गाड्या होत्या त्यामध्ये रेल्वेच्या. बिझनेस म्हणून विचार केला तर त्यावेळेला काहीच नव्हतं त्याच्यात, पण सोयी सवलती नव्हत्या. वस्तू मिळाल्या, बिस्किट पुडा पाहिजे तर मग राजापूर, म्हणजे असं क्षुल्लक वस्तू जरी पाहिजे असेल तर हे रेल्वे स्टेशन आल्यानंतर आज ना उद्या त्याच्यामध्ये फरक होत जाणार तुम्हाला. आणि मी म्हटलं चला आपण फक्त काय एक फॅशन झाली की महाराष्ट्रीयन लोक प्रत्येकाला फक्त म्हणजे हा भैया आहे तो राजस्थानी आहे. आता इथे भैया किती आलेत, आणि ते का आले ते राज ठाकरेने एक छान सांगितलं होतं मध्ये. म्हणजे त्यांच्या विरुद्ध ते असले तरी त्याचं एक सांगितलं होतं की स्पेस निर्माण होते म्हणून ती भरली जाते, आणि तुम्ही भरत नाही म्हणून ते बाहेरचं कोणतरी भरतात. बिलकुल, समजलं का? तर त्याच्यामुळे लोकांनी यायला पाहिजे इथे, थोडे दिवस कळ काढायला लागेल. मी काय इथं बिझनेस केला म्हटलं, तुम्ही पहिले 5-6 वर्ष काही नाही बिझनेस. मग मी गाड्या थांबवण्यासाठी प्रयत्न. पूर्वीपासून मला एक उपयोग असा झाला की खूप येणं होतं माझं इथे, येणं जाणं. नवरात्र तर यायचा, मी आता म्हणजे 69 सालापासून नवरात्रच येतो इथे. तर इथे लोक सगळे येतात, त्यांना काही फॅसिलिटीज पाहिजे असतात. छोटं मोठं तुम्ही चालू केलं तर उद्या समजेल ना तुम्हाला. तुम्ही चालूच करत नाही जर तर काय करणार? तुमच्याकडे रेल्वे आली म्हणून तुम्हाला एक रोजगाराची संधी झाली, पण असे अनेक लोक आहेत की काही जण असा प्रश्न लगेच मनात येईल की आमची पण इच्छा आहे गावात यायची, पण आम्ही करायचं काय? ज्यांच्या गावात विकास झालेला नाही, अशी अनेक गावं आहेत कोकणात, तर त्यांनी काय करायचं असं तुम्हाला वाटतं? जर तुम्ही बघितलं, मुख्य काय आहे, हा ब्राह्मण समाज आपला जो आहे, म्हणजे जरा आउट ऑफ पेज होईल ते, पण ब्राह्मण समाज जो आहे हा तर खूपसा अलिप्त राहतो लोकांपासून. म्हणजे माझा अनुभव, आता मी जिथे राहतो ते सगळा कुणबी समाज आहे. अच्छा. मी जिथे घर बांधलं तिथे त्यांची केस टाकली होती आमच्यावर 70B. त्या जागेवर मी घर बांधलं त्यांना मदतीला घेऊन. आणि आजूबाजूच्या लोकांशी सगळ्यांचे संबंध होते खूप, आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा. आता तुम्ही कोणाला विचारलं ते सांगेल तुम्हाला. तर त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होतो पुढे. आणि लोकांनी तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला काय होतं ते करत, मी आधी केल्याचं पाहिजे. तुम्ही म्हणाल की आत्ता रेडीमेड आहे, पण ते डेअरिंगच कोण करतं? मी तुम्हाला आता इतर समाजाची गोष्ट सांगतो गावातली, की हल्ली इथे राहतच नाही कोण. हल्ली आमचीच घरं नाही, सगळ्यांचीच घरं, म्हणजे त्यामुळे इथे माणूस मिळत. शहरात जाणं गरज आहे की आकर्षण? नाही, आकर्षण आहे. त्याचं उदाहरण सांगतो. हल्ली इथनं मुंबईला गेलेल्या माणसाला मुंबईत नोकरी, मग ते कुठे तो हाऊसकीपिंगसाठी राहील, काहीतरी स्वीपर म्हणून राहील, आणि खोली ही नसली तर इथे मुलगी देत नाहीत इतर समाजात सुद्धा. आता हाच थोडासा प्रकार आपल्याकडे. आता माझ्याकडे 2-4 अशी स्थळं आहेत चांगली ते इथे बिझनेस करतायत, धंदा करतात, मुली नाही मिळत. गाव नको. त्यामुळे मुळात कुणी इथे आपण ज्या ठिकाणी तुमचं स्थायिक, म्हणजे तुम्ही मुळापासून आहात, ती तुमची मालमत्ता आहे, घरदार आहे, सगळं आहे, तर तिथे आपण काहीतरी करू, फावल्या वेळेत काहीतरी करू, बरोबर, असा विचारच कोण करत नाही. म्हणजे त्याचं कारण हा थोडासा भाग असेल त्याच्यामध्ये. पण मग आता सांगा, रेल्वे आल्यानंतर आज रेल्वेमध्ये जे मजूर आहेत, समजलं ना, दाम दुप्पट मजुरी मिळेल, सगळे भैया आहेत,
बिहार, उत्तर प्रदेश इथले, त्यांच्याकडे तुम्ही एक मोबाईल बघितले तर चाट पडाल. तर ते इथे येऊन काम करतात आणि जे आमच्याकडचे त्यांच्यासारखेच अशिक्षित आहेत ते मुंबई जाऊन झक मारतात. बरोबर. म्हणजे कारण काय माहिती आहे, मग शेवटी आपण उलटं परत जातो, मुली का मिळत नाही, त्याच्यामुळे मिळत नाही. तर हा एक प्रकार आहे. पण जिथपर्यंत तुमच्याकडे काहीतरी नाही तिथपर्यंत तुम्हाला हे प्रॉब्लेम सातवणार. सुरू कोणी करायचं? पूर्वी जे मी सांगितलं तुम्हाला, पण आता पूर्वीमध्ये काय करायचं, आम्ही गावातली भजनं बोलवायचे, लोकांशी संबंध राहत म्हणून निळ्या गावातली रात्रभर भजनं. मग ते पुढे कठीण व्हायला लागलं, कारण ते उशिरा येणार, वेळ पाळणार नाही वगैरे वगैरे. आणि आता आमचा हा ग्रुप सगळा जो आहे, हे प्रभू घाटे जे आहेत खूप हौशी आहेत, गाणारे आहेत, त्याच्यामुळे सगळे लोक येतात, त्याच्यामध्ये मिक्स होतात. निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय
आता बघा काही वर्षापूर्वी तुम्ही विचार नवरात्र कोणी करतच नव्हतं, एकाच ठिकाणी नवरात्र. आता इथे जरी केली तरी आम्ही सार्वजनिक म्हणून ती बरेच वर्ष आता जवळजवळ 7-8 वर्षही चालली आहेत. अच्छा. पण हे करतात म्हणून आता यायला लागले लोक. पण ही आता फक्त एका घराची झाली की 4 घरं जी तुम्ही म्हटलं बंद आहेत ती पण मंडळी नाही? ही एक शोकांतिक आहे की आमच्याकडचे सगळे लोक येत नाहीत. आता जळगावचे लोक एवढे हौशीने येतात असे आमच्या घरातले कुणाचेही येतात नाही, बरेच जण येतात. आणि असला देव तर तो काहीतरी प्रॉब्लेम करायला नको म्हणून नमस्कार करून जातात, असे माझं हे त्याच्यावरचं की त्यांना इंटरेस्ट नाही की हे चालावं, किंवा ते आल्यानंतर बाबा तुम्ही येणार कुठेतरी पहिल्या पंक्तीला जेवायला बसणार आणि निघून जाणार. मी परखड सांगतो हे बरोबर की ही जी परिस्थिती आहे ती नाही. आत्ता ही जे लोक जळगावची फॅमिली आली सगळी दरवर्षी येतात, बायका मुली सगळं येतात आणि पडेल ते काम करतात. तुम्ही सांगाल ते, कारण त्यांनी काय करायचं त्यांना समजत नाही, ते तुम्ही सांगा ते करतो. आणि नसेल तर मग भटकतात जिकडे तिकडे मजा करतात, आपण एन्जॉय करतात. काकांचं बोलणं मगाचपासून आपण ऐकलं तर परखड आहे, स्पष्ट आहे, पण तितकंच वास्तव आहे. आणि याचा विचार प्रत्येक कोकणी माणसाने, इथे कोकणाची आवड असणाऱ्याने सुद्धा, फक्त 2 दिवस 3 दिवस फिरण्यासाठी मजा करण्यासाठीच कोकण नाही आहे, तर इकडची संस्कृती, आपले घरदारं हे सगळं जपण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. तर मी सर्वांना हीच विनंती करेन की आपण सर्वांनी हे आपलं मूळ टिकवून ठेवूया. काका, काही वर्षानंतर हा व्हिडिओ कोणी बघितला प्रभुदेसाईंच्या कुटुंबियांपैकी, तर नेमकं कळावं की 1 ते 10 घटस्थापनेपासून ते दशमीपर्यंत टाइम टेबल काय असतं थोडक्यात दिवसाचं, इथे काय काय विधी केले जातात. सांस्कृतिक कार्यक्रम बाजूला ठेवूया कारण तो हौशीचा भाग झाला, पण उत्सवाशी निगडीत उत्सवाचे गरजेचे आवश्यक जे व्हायलाच हवेत असे काय कार्यक्रम असतात? आता आम्ही काय पूर्वी सांगितलं महापूजा रात्री होती, ती आता महापूजा नवीन ह्याच्याप्रमाणे दुपारी गेली आम्ही. मग महापूजा असते, सप्तशतीचं वाचन असतं, रोज पाठ असतो, जप असतात, आरती मंत्रपुष्प नंतर. तुम्ही जे आता म्हणाले की काही वर्षांनी, आणि त्याच्यासाठीच मी हे इन्सिस्ट करत होतो, परवापासून चाललो होतो आमचं की आपण करूया ते ह्याच्यासाठी करूया की कुठेतरी रेफरन्स नाही. पूर्वी काय, आता आमच्याकडे पूर्वीचे रेफरन्स नाहीत तसे. नाही बरोबर. आमच्याकडे खाली अशोक प्रभुदेसाई म्हणून आहे, तो लिखाण बिखाण करणारा व्यवस्थित आहे. तो दरवर्षी अहवाल लिहायचा आणि त्याच्यामध्ये ठळक गोष्टी ज्या असतील घडलेल्या किंवा काय झालं ते छान लिहून ठेवायचा. पण तो आता थकला एकदम. बरं, धन्यवाद काका. आज तुम्ही आम्हाला सविस्तर वेळ दिलात, या पूर्ण प्रभुदेसायांच्या नवरात्रीच्या उत्सवाबद्दल माहिती दिलीत. आणि मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ही माहिती, हा पूर्ण उत्सव, हे घर, ह्या सर्व गोष्टी आवडतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपापल्या माध्यमातून लोक हा व्हिडिओ शेअर करतील, जेणेकरून कुठे ना कुठे ह्या घराशी किंवा ह्या गावाशी, ह्या कुटुंबियांशी संबंधित जी लोक असतील ती आपल्याला परत जोडली जातील. हा उत्सव भविष्यकाळात चांगल्या प्रकारे टिकून राहील आणि वृद्धिंगत होईल अशी आपण प्रार्थना करूया. खूप खूप धन्यवाद. आणि माझे तुम्हाला धन्यवाद, कारण तुम्ही कसं असतं, हा योग असतो एक. माझ्या ते तुमचं व्हिडिओ बघून, मी फारसे कुठले बघत नाही, ते बघून मला वाटलं असं की असं काहीतरी करावं. आणि त्याच मीनवाईल त्याच वेळेला याचा अतुलचा फोन आला, त्यांनी खूप वेळा मला फोन केले परत. हां, तर मी सांगतो त्याला परत करतो, कन्फर्म करतो आणि करतो. तर तुम्ही सुद्धा इथे येऊन ह्या अवस्थेमध्ये, आता पाऊस पडतोय, सगळ्या ह्याच्यामधनं तुमचा सगळा संसाराबरोबर घेऊन आले आणि आम्हाला हा, म्हणजे आम्हाला एक चान्स मिळाला तुमच्याकडनं
की आम्ही हे काहीतरी रेकॉर्डिंग करून पुढच्या पिढीला जर बघायचं असेल तर त्यांना सुद्धा वाटेल कदाचित की आपण चालू करावं. असं काय नाही, आपण आशावादी असायला हरकत नाही. तर ते लोक सुद्धा येऊन पुढे मागे करतील सुद्धा. आमच्या मागची पिढी अशीच म्हणत होती, हे कोण करणार आहे एवढं. झालं, इतके वर्ष चाललंय, तर ते पुढे पण आपण आशावादी असावं की चालू शकेल. त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. मी फारसे व्हिडिओ कुठले बाकीचे बघत नाही. भाऊ तोरसेकर वगैरे असे कोणाचे लेक्चर असेल ते ऐकतो. पण तुम्ही सुद्धा तेवढेच इनिशिएटिव्ह घेतल्यामुळे तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुम्ही परत नवरात्रात येत राहा आमच्याकडे, बाकी काही असेल तरी. धन्यवाद. इथे पण सगळे आता थोडीशी अडगळ दिसेल तुम्हाला, पण ते इथे लहानसं फळी काय आणायला लागली की तरी काहीतरी करायला लागतं. ते मग ते सगळं साठवून ठेवलेलं आहे. थोडीशी अडगळ होते पण ती ठेवलेली आहे इथे. म्हणजे मला तर म्हणजे भीतीच वाटायची, मी कधी यायचीच नाही. आता थोडी जरा लाईट बीचची सोय केली आहे, पण पोटमाळा असला तरी उंची भरपूर आहे, त्याच्यामुळे इथून चांगलं वावरता येतं. हे आता सगळे अडगळ बिळगळ आम्ही ठेवलेली आहेत. हे इकडे तुम्ही बघितले तर ही जुनी कणंग म्हणतात ना, धान्य साठवायचं, तशा होत्या. त्या आम्ही त्यातल्या त्यात एक नमुना म्हणून ठेवून दिलेली आहे. पण आता काय एवढं कोणी साठवत वगैरे काही नाही, त्याच्यामुळे ती तशीच आहे. नंतर ही तुम्हाला इकडे भांडी दिसतील मोठ्या, ह्या इकडे पण आहेत चिनी मातीच्या बरण्या वगैरे. पूर्वीच्या काही ते एकत्र असल्यानंतर ते लागायचंच तेवढं. पाटबीट भरपूर आहेत. बरोबर. ते आता बरेचसे खालते ह्या बरण्या मला वाटतं लोणच्याला वापरत. हे मोठं हे तुम्हाला दिसेल पिंप. कधी कधी पाण्याचा मे महिन्यामध्ये त्रास व्हायचा, आता सगळ्या सोयी केल्या. तुम्ही तिथून बोललात तरी चालेल. तर त्याच्याकरता पिंप आम्ही खालती देऊन पाणी भरायचो त्याच्यामध्ये. तो तुम्हाला डाव्या बाजूला उपडा दिसतोय तो हा आहे, काय म्हणतात त्याला, त्याच्यात मीठ ठेवायचो. रांजण. रांजण मीठ ठेवायचो, म्हणजे ते पाझर राहायला नको म्हणून पावसाच्या दिवसामध्ये. कारण ते 4 महिन्याची सगळी बेगमी करायला लागायची. तसं येते तेव्हाचं. जुन्या घरांचे माळे म्हणजे आपल्याला भूतकाळात घेऊन जातात, कारण अशा अनेक वस्तू त्या माळ्यांवरती असतात. होय होय. की आत्ताच्या पिढीने अजिबात कधी न पाहिलेल्या. हे आता तुम्हाला माहिती असेल इकडले म्हणजे कुडव, धान्य मोजायचं होतं ते. हे इकडे पाट आहेत बरेचसे. आता तर ते खूप ह्या चिनी मातीच्या परत बरण्या आहेत. ही मोठी मोठी पातेली, तांबे वगैरे सगळं आहे. आता हे काय लागत नाही म्हणून आम्ही सगळं अडगट ठेव, पण ते आम्हाला टाकायचा धीर होत नाही म्हणून आम्ही तसंच ठेवून दिलेलं आहे. लोक म्हणतात आता हो याचं काय करणार आहात म्हणून. म्हटलं नाही, ते आहे आठवण म्हणून आम्हाला जमतंय तोपर्यंत. हे हंडे बघितलेत तर तुम्ही बघाल, त्यातला एक म्हणजे हाताने काय तो हलवायला पण यायचा नाही, एवढे मोठे आहेत. पण ते पूर्वीच्या काही सगळे परात 2 हाताने आम्हाला उचलता येत नाही, एवढ्या मोठ्या मोठ्या पराती आहेत. पण ते सगळं आम्ही ठेवले आहेत अजून, कधी लागलं हे झालं तरी. आणि पूर्वी गावात काही असलं ना लोक की आमच्याकडली भांडी वगैरे घेऊन जायचे, मोठे मोठे सप्ताह असले, लग्न कार्य असले की घेऊन जायचे. आता तुम्ही म्हटलं काकू की टाकायचा धीर होत नाही, बरेच जण म्हणतात की कशासाठी हे ठेवले. तर माझाही ह्या व्हिडिओमधील मुख्य उद्देश असाच असतो की ही जी सर्व भांडी आहेत किंवा अशा ज्या पुरातन गोष्टी आहेत, ह्या कुठेतरी तुमच्यासारखा विचार करणारी पिढी आता शेवटची तुमची, की पुढील पिढी हे काय सगळं ठेवण्यात अजिबात इंटरेस्टेड नाही. तर डिजिटली कुठेतरी या गोष्टींचं संवर्धन राहावं, निदान प्रत्यक्ष नाही तरी या व्हिडिओच्या माध्यमातून भविष्यातील पिढ्यानपिढ्या हे सर्व आपलं वैभव आहे असं मला वाटतं. माझ्या दृष्टीने, काही जणांच्या दृष्टीने स्क्रॅप असेल हा, पण आपले जे पुरातन वैभव आहे. लोक निन्या पद्धतीने बोलतात ते आम्ही पण अनुभव घेतलेला आहे. अगदी. तर आम्हाला विचारतात तुम्ही इथे येऊन हे कशा करता करताय, म्हणजे पुढे काय आहे. तर हे आमचे माझे मिस्टर सांगतात पुढे काय ते आम्हाला माहिती नाही. आम्हाला जोपर्यंत झेपतंय आणि ठेवावं असं वाटतंय आम्ही काय मिळवायला गेलो नाही, पण पूर्वजांचं एवढं सगळं जे आहे ते आम्ही त्यातल्या त्यात जतन करायचा प्रयत्न करतो, त्याच्यात काही बदल न करता. बघा ही मागची बाजू आहे, म्हणजे गॅलरीचे चारी बाजू, चारही बाजूनी गॅलरी आहे. आम्ही जरा आता सगळे कपडे इकडे मागच्या बाजूला विहीर होती. हो मगाशी तुम्ही खालतून दाखवलं ते झरा वगैरे आहे म्हटलं. अच्छा. आता सुद्धा आम्ही यायच्या अगोदर इकडे संपूर्ण गवत होतं, म्हणजे काही बघण्याची सोय. ते सगळं आम्ही 8 दिवस अगोदर येऊन लोकांनी सगळं साफसफाई केली. जास्तीत जास्त भीती लोकांना कुणाला वाटू नये इतकं साफ करून घेतलंय. बरोबर. म्हणजे हे तुम्हाला कुठे दिसणार नाही, कौतुक करणार काय की ती जी म्हटलं ना की लोक सरकारी लोक वगैरे राहत ते, आणि हे असं इथून जोडलेलं आहे. हा दरवाजा पूर्वीपासूनचा आहे, म्हणजे तिकडनं इकडून येऊन असं आतून जाता यायचं. गॅप असून सुद्धा वरच्यावर जोडलेलं आहे सगळं. अच्छा.
हे आता फक्त दारीचा दरवाजा वगैरे आम्ही सोयी करता केलं. हो हो. हां. आम्ही माझ्या इथून वेगळा परत एंट्रन्स या सेक्शनला दिलेला आहे. लहानपणी म्हणजे आमच्याकडे कायमचे खोत लोक नाही तर कायमचं म्हणजे झोपायला वगैरे कुठे असायचं. तो म्हणजे माझ्या लहानपणी ज्यांनी मला खेळवतो जो आमच्याकडे कायम विष्णू म्हणून एक होता, तर तो इथे कायम झोपायचा. आणखी म्हणजे आम्हाला सोबत म्हणून. आणि हे मी तुम्हाला लाकडी रेजे आहेत. हो, हे आता सध्या लावले. नवीन दिसतायत. मला वाटतं खालचे जुने आहेत का? खालचे जुने आहेत. हे आता 4 दिवसापूर्वी. कारण माकडे येऊन बेसिनचा नळ सोडून ठेवतात, आरसा हा करतात. हे खरं वाटणार नाही. त्याच्याकरता हे आम्हाला मी स्वतः कोकणात राहत असल्यामुळे माकडं काय येऊन करतात काय नाही मला आम्ही आता हे केलं की म्हणजे ह्या लोकांना सामान दरवाजा उघडा ठेवला तरी चालेल अशा पद्धतीने. हे जे विश्रांतीला ही ह्याला आम्ही बंगलाच म्हणतो. अच्छा. हां, म्हणजे इथे सगळं. आणि इथे पण तुम्ही बघितलं तर लक्षात येईल सगळ्या समोर खिडक्या. आणि हे मला वाटतं कलानिकेतन आपण खाली जे वाचलं त्याचा हा वरचा मधला. बरोबर. हरकत नाही. हे सगळं कायम बंद असतं. आता सगळं साफसूफ केलेलं आहे. तुम्हाला खोटे ह्या जो वरती माळा आहे याच्यावर प्रचंड वटवागळं राहायची असायची. पण हे जळगावचे लोक सगळे वरती इकडे आले की झोपायचे. आम्ही काय यायचो नाही. आम्ही त्यांची अंथरुणं पांघरुणं सोय करायचो. आणि नंतर आम्हाला कळलं की हे इथे तरी ते एका शब्दाने कोणी बोलायचं नाही की इथे. नंतर मग ह्यानी एकदा ती सगळी ही घालवले सगळे वटवागळं आणि मग फळ्या मारून ते सगळं बंद केलं. हे आम्हाला गंमतच वाटतं ते कसे राहायचं. पण त्यांनी कुठच्याही प्रकारची काही तक्रार केली नाही. कलानिकेतन अंगारी. हे इथे पूर्वी रेशनचं दुकान होतं. हे मग आम्ही जरा सगळं साफसूफ करून म्हणजे कित्येक वर्षात ते आम्ही इथे काय हे बघितलेलं नाही. सगळी पोती भरलेली असायची आणि या रेजांमधून माकडं हात घालून पोती बिती फाडून हे करायचं. तर आता हे आम्ही जरा 3-4 वर्षापूर्वी सगळं असं जरा गाणे बजावणं करण्याकरता मुद्दाम करणं. आशिष वगैरे येतो ना बरेच वेळा, तर मग इथे कार्यक्रम करतो. ह्याला पण इकडून सगळे दरवाजे वगैरे आहेत. इथे झोपाळ्याची सोय आहे. ही एक खोली. ही कधीपासून वापरतोय आपण कलानिकेतन म्हणून? कधीपासून? 7-8 वर्ष. धन्यवाद काकू, तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ दिला. आणि आमचं जुनं घर बघायला आलात. नाही, तुमचं पूर्ण घर तुम्ही दाखवलं. आणि खरं तर तुम्ही सर्व मंडळींनी मनात आणलं तर हे पूर्ण डिमॉलिश करून एखादं छानसं छोटंसं जे मेंटेनन्सला कमी पडेल असं घर बांधू शकता, ह्याची मला खात्री आहे. परंतु आपलं जपून ठेवणं जे अवघड आहे ते तुम्ही करताय, त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन आणि कौतुक. खरं तर लहान माणसाने मोठ्यांचं कौतुक नसतं करायचं, पण अभिनंदन मी नक्की करेन. आणि आपल्या प्रेक्षकांना ही वास्तू नक्की आवडेल. काका, तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिलीत आणि पूर्ण आपल्या ह्या उत्सवाची आणि घराची जी माहिती आहे ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवता आली. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही वास्तू पोहोचवा, हा उत्सव पोहोचवा. मला खात्री आहे की तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भविष्यात सुद्धा आवडतील. त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि असाच हटके कंटेंट कोकणातला चुकवू नका. खूप खूप धन्यवाद.